यापूर्वी आपण 4 प्रकारच्या वाचन उपक्रमांबद्दल जाणून घेतलं, जी मुलांच्या वाचन कौशल्यात आणि वाचनाची सवय विकसित करण्यात मदत करते. मोठ्याने वाचन आणि समूह वाचन, जोडीने वाचन आणि स्वतंत्र वाचन. वाचनानंतरचे उपक्रम मुलांमध्ये उच्चस्तरीय आकलन विषयक कौशल्य निर्माण करते, जसं की तर्कसंगत विचार आणि रचनात्मक विचार. हे उपक्रम मुलांमध्ये रचनात्मकतेला प्रोत्साहित करतात. तसेच हे सुद्धा सुनिश्चित करतात की मुलं सक्रियपणे कथेशी जोडली गेली आहेत. ही एक शिकवण्याची रचनात्मक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वाचण्याच्या उपक्रमादरम्यान मुलांमार्फत वाचल्या गेलेल्या कथांच्या आधारे वेगवेगळे उपक्रम आणि चर्चा सामील असतात. वाचनानंतरच्या उपक्रमांमध्ये मौखिक चर्चा, चित्रकला आणि लेखन कार्य, पात्रांच्या भूमिका वठवण्यासाठी संवाद आणि मौखिक अभिनय सामील आहे. चला एक एक करून हे समजून घेऊ. मौखिक चर्चा वाचनानंतरचा पहिला उपक्रम आहे. हा उपक्रम मुलांमधील पूर्वज्ञानाला जागृत करणे आणि त्यांना कथेशी जोडणे यात मदत करतो. मुलांमध्ये कथेची खोलवर समज विकसित करत त्यांच्या विचारांमध्ये रचनात्मकता वाढवण्यातही मदत करतो. या दरम्यान शिक्षक मुलांना प्रश्न विचारू शकतात, जसे कथा कोणाबद्दल आहे, तुमचे आवडते पात्र कोणते आहे आणि का, या पात्राने कथेत असं का केलं असेल. अशा प्रकारे आणखी काही प्रश्नही विचारले जाऊ शकतात. दुसरा उपक्रम चित्रकला आहे. आपला मेंदू दृश्य चित्रांमध्ये विचार करतो, म्हणून याला कागदावर उतरविण्यापेक्षा उत्तम काय असू शकतं. म्हणून मुलांना हे करायला सांगितलं जाऊ शकतं. आपल्या आवडत्या पात्राचे चित्र बनवा, कथेतील कोणतेही प्रसंग परत रेखाटा किंवा कथेतील कोणत्याही वस्तूचं चित्र काढा आणि त्याला एक चेहरा द्या. चला आता लेखन उपक्रमांकडे वळूया, जे मुलांच्या आकलन कौशल्यांना विकसित करण्यात मदत करतात. जिथे ग्राफिक आयोजकासारखे काही साधन मदत करू शकतात. हे ग्राफिक ऑर्गनायझर मुलांना कथेतून शिकलेल्या वस्तूंना व्यवस्थित करण्यात, स्पष्ट करण्यात किंवा सरळ बनवण्यासाठी एका शक्तिशाली साधनाच्या रूपात कार्य करतात. मुलांना असे उपक्रम देऊ शकतो ज्यात ग्राफिकचा वापर करू शकतो. यामध्ये समाविष्ट होणारे उपक्रम: कथेची पर्यायी नावे लिहिणे, कथेतून नवीन शब्द शोधणे, कथासूत्रात संशोधन करणे, कथेचे सार लिहिणे, पसंती आणि नापसंती लिहिणे, पात्रांबाबत अन्य गोष्टी लिहिणे. कथेच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी मुलांनी विचार करावा म्हणून शिक्षक स्वतःचे ग्राफिक तयार करू शकतात. उत्तम ग्राफिक ऑर्गनायझर बनवण्यासाठी इथे काही सूचना दिल्या गेल्या आहेत. माहिती किंवा विचारांना व्यवस्थित करण्यासाठी आकर्षक आणि रंगीत आकृत्यांचा उपयोग करा. लिंक वेगळी दाखवण्यासाठी बाण आणि रेषांसारख्या प्रतीकांचा उपयोग करा आणि मुलांना ग्राफिक ऑर्गनायझरवर लिहिण्यासाठी पुरेशी जागा द्या. संवाद आणि मौखिक अभिनयाचे सादरीकरण मुलांना वेगवेगळ्या संवाद शैली, स्वर, आवाज, ध्वनी प्रभाव आणि भरपूर गोष्टींची ओळख करून देते. शिक्षक मुलांना त्यांच्या आवडत्या पात्राच्या किंवा दृश्याच्या संवादाची नक्कल करण्यासाठी सांगू शकतात. संवाद बबल मधील लेखन: बिचारा संत कासव, त्याला माझ्यापर्यंत यायला वेळ लागेल. मी थोडा आराम करायला हवा. खूप वेळ आहे. आता शेवटचा उपक्रम आहे भूमिका वठवणे. लहान असताना आपल्याला कार्टून आणि चित्रपट पाहायला आवडायचे, हो ना? काय होईल जर आपल्याला पडद्यावर दिसणाऱ्या कथेच्या पात्र होण्याची संधी मिळाली तर? इथूनच भूमिका वठवण्याचा विषय येतो. हे एक असे तंत्र आहे ज्याच्या मदतीने मुलं कोणतीही भूमिका वठवू शकतात, अभिनय करू शकतात, तसेच कथेच्या दृश्यांची माहिती घेऊ शकतात. यात मुलं स्टेज प्रॉप्स, फेस पेंट, चार्ट पेपर इत्यादींनी बनलेल्या कॉस्ट्युम्स वगैरेचा उपयोग करून कथेचा अभिनय करू शकतात. चला थोडक्यात सांगूया की आपण आज काय शिकलो. याचबरोबर आपण व्हिडिओचा शेवटी पोहोचलो आहोत.